पेज नंबर 39, एक्झाम्पल नंबर 06. हा जो प्रॉब्लेम आहे पुस्तकामध्ये वेगळ्या मेथडनी सॉल्व आहे, आपण वेगळ्या मेथडनी सॉल्व करूया. प्रॉब्लेम आहे इफ अंडर रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर प्लस अंडर रूट 1 मायनस वाय स्क्वेअर इज इक्वल टू ए इन ब्रॅकेट एक्स मायनस वाय, शो दॅट dy by dx is equal to under root 1 minus y square upon 1 minus x square. तर हे मेथड, हा प्रॉब्लेम सॉल्व करायचे वेगवेगळ्या मेथड आहेत. पुस्तकामध्ये सबस्टिट्यूशन मेथड वापरलेली आहे, आपण डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह मेथडनी सॉल्व करूया त्याला. अंडर रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर प्लस अंडर रूट 1 मायनस वाय स्क्वेअर इज इक्वल टू a in bracket x minus y. Direct differentiate with respect to x 1 upon 2 under root 1 minus x square, पहिले रूटचा 1चा 0 आणि मायनस एक्स स्क्वेअरचा मायनस 2x प्लस 1 अपॉन 2 अंडर रूट 1 मायनस वाय स्क्वेअर, 1चा 0 आणि मायनस वाय स्क्वेअरचा मायनस 2y. पण विथ रिस्पेक्ट टू एक्स असल्यामुळे ऑलवेज आपण वाय सोबत वायचा डेरिव्हेटिव्ह घेतल्यावर dy बाय dx लिहितो. इज इक्वल टू हा ए ॲज इट इज, या एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 मायनस या वायचा डेरिव्हेटिव्ह dy बाय dx. हा 2 आणि हा 2 कॅन्सल, हा 2 आणि हा 2 कॅन्सल. simplify minus x upon under root 1 minus x square minus y upon under root 1 minus y square dy by dx is equal to a ने multiply a minus a dy by dx. याच्यामध्ये dy by dx चा टर्म एक साईड घ्यायचा आहे, म्हणजे लेफ्ट हँड साईडला मायनस वाय अपॉन अंडर रूट 1 मायनस वाय स्क्वेअर dy बाय dx प्लस a इंटू dy बाय dx. रिमेनिंग टर्म a प्लस x अपॉन अंडर रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर. लेफ्ट हँड साईडमधून dy बाय dx कॉमन काढला, रिमेनिंग टर्म आहे ए ची टर्म आधी लिहितो प्लस ए मायनस वाय अपॉन अंडर रूट 1 मायनस वाय स्क्वेअर इज इक्वल टू ए प्लस एक्स अपॉन अंडर रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर. आता इथे आपल्याला पहिले गिवनवरून एची व्हॅल्यू काढावी लागेल. आपला गिवन आहे 1 मायनस एक्स स्क्वेअर प्लस 1 मायनस वाय स्क्वेअर इज इक्वल टू ए इन ब्रॅकेट एक्स मायनस वाय. इथून एची व्हॅल्यू काढून वरच्या इक्वेशनमध्ये पुट करावं लागेल. या इक्वेशनला 1 नंबर एची व्हॅल्यू काढली 1 मायनस एक्स स्क्वेअर प्लस 1 मायनस वाय स्क्वेअर अपॉन एक्स मायनस वाय इज इक्वल टू ए. पुट इन इक्वेशन फर्स्ट. इक्वेशन फर्स्टमध्ये पुट करूया. dy बाय dx एची व्हॅल्यू अंडर रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर प्लस अंडर रूट 1 मायनस वाय स्क्वेअर अपॉन एक्स मायनस वाय मायनस वाय अपॉन अंडर रूट 1 मायनस वाय स्क्वेअर. हे झाली लेफ्ट हँड साईडची. इज इक्वल टू एची व्हॅल्यू राईट हँड साईडला 1 मायनस एक्स स्क्वेअर प्लस 1 मायनस वाय स्क्वेअर अपॉन एक्स मायनस वाय प्लस हे एक्स अपॉन अंडर रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर. आता याला सिम्प्लिफाय करायचं आहे. क्रॉस मल्टिप्लाय
किंवा डायरेक्ट टर्म कॅन्सल होतील तर डायरेक्ट टर्म कॅन्सल करायचे. dy बाय dx क्रॉस मल्टिप्लाय करू. अंडर रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर इंटू 1 मायनस वाय स्क्वेअर रूटमध्ये प्लस 1 मायनस वाय स्क्वेअर मायनस वाय एक्स प्लस वाय स्क्वेअर होल डिवायडेड बाय एक्स मायनस वाय इंटू अंडर रूट 1 मायनस वाय स्क्वेअर. या टर्मनी दोन्ही पण टर्मला मल्टिप्लाय केलं, या टर्मनी दोन्ही पण टर्मला मल्टिप्लाय केलं. याच्यामध्ये मायनस वायने एक्सला मल्टिप्लाय केलं मायनस एक्स वाय आणि मायनस इंटू मायनस प्लस वाय स्क्वेअर इज इक्वल टू सेम कंडिशन अप्लाय. या टर्मनी या टर्मला मल्टिप्लाय, या टर्मनी या टर्मला मल्टिप्लाय. 1 मायनस एक्स स्क्वेअर कारण की स्क्वेअर आणि रूट कॅन्सल होतो प्लस 2 रूटचा एक रूट 1 मायनस वाय स्क्वेअर इंटू 1 मायनस एक्स स्क्वेअर प्लस एक्स इंटू एक्स एक्स स्क्वेअर मायनस एक्स वाय होल डिवायडेड बाय एक्स मायनस वाय इंटू अंडर रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर. आता बघा जे टर्म कॅन्सल होते ते कॅन्सल करूयात. मायनस वाय स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इथं मायनस एक्स स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर आणि इक्वल टूच्या समोर सारख्या टर्म कॅन्सल होतील. हे पूर्ण टर्म रूटमधली आणि हे पूर्ण टर्म रूटमधली कॅन्सल. मायनस एक्स वाय आणि मायनस एक्स वाय. त्याच्यानंतर हा एक्स वाय एक्स मायनस वाय आणि हा एक्स मायनस वाय. इक्वल टूच्या समोर सारख्या टर्म कॅन्सल होत असतात आणि एकाच साईडला प्लस मायनसचे टर्म कॅन्सल होऊ शकतात. तर रिमेनिंग टर्म आहेत dy बाय dx ब्रॅकेटमध्ये 1 अपॉन इथे उरला अंडर रूट 1 मायनस वाय स्क्वेअर इज इक्वल टू इकडं उरला 1 अपॉन अंडर रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर. तर dy बाय dx इज इक्वल टू हा डिवाईडचा इकडे गेल्यावर मल्टिप्लायमध्ये 1 मायनस वाय स्क्वेअर अपॉन 1 मायनस एक्स स्क्वेअर. 2 रूटचा एक रूट 1 मायनस वाय स्क्वेअर अपॉन 1 मायनस एक्स स्क्वेअर. हे झाला प्रॉब्लेम हेन्स प्रूव्ड.